नमस्कार, महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते। भारताची राज्यघटना जनतेला समर्पित झाल्यावर देशाचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते आणि पहिले उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन हे होते। 1952 ते 1962 10 वर्षे हीच जोडी गोडीने होती। 1962 साली डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा कार्यकाळ संपल्यावर त्यांनी पटना येथे सदाकत आश्रमात आपला मुक्काम हलविला होता। अत्यंत साधी राहणे, अतिशय विद्वान आणि त्यासोबत उच्च विद्याविभूषित असलेल्या डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या कार्यकाळामध्ये सर्वपल्ली राधाकृष्णन 10 वर्ष उपराष्ट्रपती होते। 1962 सालामध्ये ते पहिले राधाकृष्णन राष्ट्रपती झाले। काल दक्षिण भारताचे दुसरे राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदावर विराजमान झालेले आहेत। एनडीएने इंडिया आघाडीला डॉक्टर राधाकृष्णन यांना समर्थन देण्याचे आवाहन केले होते, मात्र इंडिया आघाडीने आपला उमेदवार उभा केला। सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश सुदर्शन यांची उमेदवारी इंडिया आघाडीने जाहीर केली। दक्षिण भारताचा उमेदवार विरुद्ध दक्षिण भारताचा उमेदवार अशी ती खेळी होते। तेलुगू अस्मितेच्या बहुतांश तेलुगू भाषिक खासदार त्यांना मते देतील असा साधारण कयास होता। चंद्रबाबू नायडू यांच्याशी त्यांचे अतिशय जवळचे संबंध होते, त्यामुळे तेलंगणा आणि आंध्र प्रदेश येथील तेलुगू भाषिक खासदार यांनाच मते देतील हा अंदाज खोटा ठरला। काँग्रेस आणि काँग्रेस प्रणित इंडिया आघाडी हवा तयार करण्यात आघाडीवर होती, परंतु भारतीय जनता पक्ष ज्या हिरिरीने आपल्या उमेदवाराच्या विजयासाठी जीव तोडून मेहनत करतो तो प्रकार इंडियाकडे म्हणजेच इंडिया आघाडीकडे दिसला नाही। इंडिया आघाडीपेक्षा 1.5 पेक्षा जास्त मते मिळवून दुसरे राधाकृष्णन मोठ्या फरकाने निवडून आलेले आहेत। राहुल गांधी यांची उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवेळी चालू असलेली बिहारमधील मत अधिकार यात्रा त्यांना व त्यांच्या नेतृत्वाला लाभदायी ठरेल असे त्यांना वाटते। पण राजकारणातील बारकावे ज्या कौशल्याने भाजप प्रणित एनडीएने राबवले होते तसे इकडे होत नाही। न्यायाधीश सुदर्शन हे काँग्रेसचे उमेदवार नव्हते किंवा कोणत्याही पक्षाचे नव्हते असे सांगितले गेले, पण ते इंडिया आघाडीचे होते आणि एनडीएचे नव्हते हे सूर्यप्रकाशा इतके स्वच्छ होते आणि आहे। संघाला खुश करण्यासाठी यावेळी कट्टर स्वयंसेवक असलेल्या राधाकृष्णन यांचे नाव निश्चित करण्यात आले। त्यानंतर अनेक पत्रकार त्यांच्या नावामुळे एनडीए मध्ये आता धाकधूक वाटत आहे असे बोलणे करीत होते। न्यायमूर्ती सुदर्शन यांनी संपूर्ण भारतभर आपल्याला मते देण्यासाठी प्रचार केला। त्यामध्ये त्यांनी अंतरात्म्याच्या आवाजानेही आवाहन केले। त्यांच्या एका निकालाबद्दल गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्यावर ठपकाही ठेवला। त्याचा प्रतिकार करण्यासाठी इतर अनेक न्यायमूर्ती मैदानात उतरले होते, पण या विषयावर राधाकृष्णन यांनी कुठेही प्रचार केला नाही, कोणताही दौरा काढला नाही, कोणालाही मत द्या अशी विनंतीही केली नाही। त्यांच्या शांत स्वभावाप्रमाणे विचलित न होता त्यांनी संघाचा सोवळेपणा जपला। कोणालाही त्यांनी शब्दाने दुखावले नाही, मतासाठी त्यांनी कोणालाही बोलवलेले नाही। केवळ एनडीएच्या खासदारांनी त्यांना मते दिली नाहीत, तर काही इंडिया आघाडीचे खासदारही त्यांचे मतदाते झाले। एकूणच सामना एकतर्फी झाला। एनडीएने आता यशस्वीपणे आपला उपराष्ट्रपती बदलून दाखवलेला आहे। आता आपल्या संपूर्ण देशाचे आणि आपल्या सर्वांचे उपराष्ट्रपती राधाकृष्णन आहेत, त्यामुळे त्यांचे मनापासून अभिनंदन। अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर। अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बघत रहा महासागर। नमस्कार।